गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आज दक्षच्या पप्पांना लवकर जॉबला जायचं होतं. तर त्यामुळे लवकर जर जाणार असतील 5 किंवा 6ला घर सोडणार असतील तर ते टिफिन वगैरे घेऊन जात नाही, कारण मग 2 वाजे 2:30 वाजेपर्यंत वगैरे येतात. त्यामुळे टिफिन मग घेऊन जात नाही. ते कधी असं नसेल येणार तरच घेऊन जातात. मग त्यांना नाश्ता वगैरे करून दिलं, चहा वगैरे करून दिलं. मुलं वगैरे स्कूलला गेली, दक्ष वगैरे गेलं स्कूलला. त्याच्यानंतर मी ही अंघोळ वगैरे करून घेतली, देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग ऋतिकला वगैरे पण स्कूलला वगैरे सोडायचं असतं. त्याच्यानंतर मग मला पण पूजा वगैरे करून झाल्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला. तर इथे मी आणि ऋतिक आम्ही दोघेजण नाश्ता करत होतो, कारण मग ऋतिकला पण स्कूलला सोडायचं होतं आणि आज मला खूप लवकर कामं सगळी आवरायची होती. दुपारचं जेवण वगैरे करायचं होतं. दुपारचं म्हणजे रात्रीचंही जेवण करायचं होतं. 2 टायमाचं जेवण मी एकदाच लावलं होतं आणि ते मुलांसाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी मका उकडून ठेवलं होतं, कारण ऋतिकला आमच्या खूप आवडतो. कोणता पाहिजे? हा पाहिजे. इथे बसून खा, गरम आहे ते ठेव. पूर्ण जेवणाचं वगैरे काम सगळं आटपल्यानंतर सगळी घरातली कामं वगैरे आवरली. तर मुलांच्या नाश्त्याची वगैरे तयारी करून ठेवली होती आणि त्याच्यानंतर मग गहू वगैरे साफ करायचे होते, ते पण पटकन करून घेतले. कचरा साफ म्हणजे घाण तर काही नसतं, पण एकदा सवय झाली हात फिरवायची, ते करून घेतलं. आणि संध्याकाळी 7 ते 9 मीटिंग होती 9वी आणि 10वीच्या मुलांची. तर सिंगापूरवरून हे सर आले होते आणि खूप काही गोष्टी सांगत होते की म्हणजे आपण आपल्या मुलांसोबत कसं राहायचं, कसं त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचं, कसं प्रेमाने राहायचं, आणि खूप छान छान गोष्टी यांनी शिकवल्या होत्या. तर खूप छान वाटत होतं. ते इंग्लिशमध्ये बोलत होते आणि बाकी दुसरे सर आहेत ते हिंदी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगत होते, पण खूप छान वाटत होते. तर चला बाय, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते.